लोकतंत्र न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत। मौजे कोळी तालुका हदगाव येथे दिनांक 25 जून 2026 रोजी दत्तराव पाटील चौतमाल यांच्या शेतामध्ये एसटीबीटी कापसाची लागवड करण्यात आली। यावेळी शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी आमदार चटप साहेब, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे उंचेगावकर, मिलिंद दामले, विजय निवल, दीपक आनंदवार, राजेंद्र झोटिंग, सतीश दानी, धोंडीबा पवार, गोरख पाटील, व्यंकटेशराव वडजे पाटील, प्रतापराव देशमुख शिवूरकर, प्रल्हादराव पाटील हडसणीकर, दत्तराव पाटील, नारायणराव तावडे सह अनेक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांना एसटीबीटी लागवडीसाठी सरकारने परवानगी द्यावी अशी यावेळी आवाहन करण्यात आले व दत्तराव पाटील कोळीकर यांच्या शेतामध्ये एसटीबीटी कापसाची लागवड करण्यात आली। प्रत्यक्षदर्शनी आपण तिथे गेलो असता शेतकरी संघटनेचे काय म्हणाले ते। न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत। तर आज आपण आलो आहोत कोळी तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी। तर शेतकरी संघटनेतर्फे आज एसटीबीटी कापूस ची लागवड आज दत्तराव पाटील कोळीकर यांच्या शेतामध्ये केलेली आहे। तर ही जी लागवड आहे तर ही तंत्रज्ञान जे आहे हे तंत्रज्ञान सरकारने परवानगी द्यावी शेतकऱ्यांना अशी मागणी आहे। तर आपल्यासोबत प्रतापराव देशमुख शिवूरकर आहेत, शेतकरी आहेत ते, आणि राजकीय पक्षाचे एक पदाधिकारी आहेत, तालुका प्रमुख आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांचे। साहेब, आज आपण कोळी या गावी आलात, तर हे एसटीबीटीचं बियाणं जे आहे ह्या बियाणाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, जागृती झालेली आहे। तर सरकारनं परवानगी द्यायला पाहिजे, का देत नाही परवानगी? सरकारनं याला परवानगी द्यायला पाहिजे, कारण शेतकऱ्याला आजची परिस्थिती अशी आहे, प्रत्येक शेतकरी म्हणतो की शेती परवडत नाही, शेतीपासून काही फायदा नाही, आणि याच्यामुळं अनेक म्हणजे आत्महत्या होत आहे आणि होत चालल्याच आहे। हे आत्महत्या शेतकऱ्याच्या थांबलेल्या नाहीत, त्याला जबाबदार हे सरकार आहे। एवढं नवीन टेक्नॉलॉजी आलेली असताना, एवढे नवीन तंत्रज्ञान असताना आणि उत्पादन खर्च कमी होत असताना शेतकऱ्याचा जर फायदा होत असेल तर निश्चितच सरकारनं याला परवानगी द्यायला पाहिजे। पण असं का होत नाही याच्यासाठीच आज आपल्या सोबत हे शेतकरी संघटनेचे मोठे नेते आलेले आहेत, आणि या सरकारची एक शेतकऱ्यावर एक लादलेली आहे, परंपरागत शेतीच करा आणि शेतीमध्येच शेती करून मरा, असं या सरकारचं धोरण आहे। त्यामुळे हे शेतकरी जर सुखी व्हायचा असेल, शेतकऱ्याला जर शेती परवडायची असेल तर हे तंत्रज्ञान येणं अत्यंत जरुरीचं आहे। तेव्हा सरकारनं या तंत्रज्ञानाला, या एसटीबीटी या वाहनाला शेतकऱ्याला आपल्या महाराष्ट्रात सुद्धा परवानगी द्यायला पाहिजे। आणि खरोखरच आहे, सरकारनं गव्हर्नमेंटनं, केंद्र सरकारनं याला परवानगी द्यायला हवी, कारण पूर्ण जे देश आहे, जग आहे, त्या जगामध्ये टोटली द परमिशन हॅज गिव्हन टू द एसटीबीटी अँड द प्रोडक्शन इज इन्क्रीज्ड डेफिनेटली, अँड द फार्मर्स ऑफ द ऑल वर्ल्ड हॅव बिकम हॅपी बिकॉज ऑफ द पर्सेंटेज ऑफ द जे त्यांचं ग्रेन आहे, धान्य आहे, त्याच्यामुळं वाढलेले। आपल्या भारतामध्ये सुद्धा प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांनी किंवा केंद्र सरकारने आपल्याला याच्यामध्ये मस्ट गिव्ह द परमिशन टू sow the seeds of STBT, then and then definitely the farmers of India will stop their deaths, suicidal deaths definitely। आणि खरोखरच ही मागणी अतिशय रास्त आहे आणि शेतकरी संघटनेच्या या आंदोलनास यश येणारच आहे, अशी शेतकरी संघटनेच्या वतीने असं आंदोलन केलं आहे। त्यामुळे डेफिनेटली सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, हितासाठी एसटीबीटी कापसाला किंवा एसटीबीटी वाहनाला परवानगी द्यायला पाहिजे, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे। लोकतंत्र न्यूज, कोळी, तळणी, हदगाव। नाही कुणाच्या बापाचे लावणार आहो एसटीबीटी लावणार आहो एसटीबीटी लावणार आहो। तंत्रज्ञान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, तंत्रज्ञान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। शेतकरी संघटनेचा